नमस्कार. आपण पाहत आहात मंडल न्यूज आणि मी आहे सोनाली. आज आपण बोलणार आहोत अशा एका महान व्यक्तीबद्दल ज्यांनी भारताला दुधाची राजधानी बनवले. धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. आणि खास गोष्ट म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो साजरा केला जातो याच महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाच्या जन्मदिवसानिमित्त. आणि खास गोष्ट म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो आणि तो साजरा केला जातो याच महान व्यक्तिमत्वाच्या जन्मदिवसानिमित्त. आज 26 नोव्हेंबरला भारतभर दूध दिन साजरा केला जातो कारण हा आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन. दूध उत्पादनात स्वावलंबन आणणाऱ्या या क्रांतिकारक नेत्याला आज संपूर्ण देश कृतज्ञतेने आठवत आहे. 1921 साली केरळमध्ये जन्मलेले कुरियन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून आनंद गुजरात येथे पोहोचतात. दुधाशी त्यांचा काहीही संबंध नसतानाही एका छोट्या गावात सुरू झालेले काम पुढे धवल क्रांती म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. आनंदमध्ये त्रिभुवनदास पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कुरियन यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था उभारल्या. यातून जन्म झाला अमूलचा. अमूल हा फक्त ब्रँड नाही, तो आहे भारतीय शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा आवाज. 1970 मध्ये सुरू केलेले ऑपरेशन फ्लड हा जगातील सर्वात मोठा दुग्ध विकास कार्यक्रम ठरला. या मोहिमेमुळे भारताला दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक मिळाला. लाखो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळालं, महिलांना रोजगार आणि देशातील पोषण स्थितीत सुधारणा झाली. आज भारत दूध उत्पादनात जगात सर्वात पुढे आहे. हीच डॉक्टर कुरियन यांनी दिलेली देणगी. ते म्हणायचे, माझे स्वप्न गाव श्रीमंत होण्यात नाही, गावकरी श्रीमंत होण्यात आहे. शेतकऱ्यांवर त्यांचा अखंड विश्वास हीच धवल क्रांतीची सर्वात मोठी ताकद. डॉक्टर कुरियन यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, वर्ल्ड फूड प्राइज आणि असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान आहेत. आज 26 नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिनाच्या दिवशी भारत आपल्या अमूल मॅनला कृतज्ञतेने आठवत आहे. भारताला दूध समृद्ध बनवणारे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे आणि लाखो शेतकऱ्यांचे भवितव्य बदलणारे डॉक्टर वर्गीस कुरियन. मी आहे सोनाली. आपण पाहत आहात मंडल न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.